गेल्या काही वर्षात इतर पुढारलेल्या देशात सहलीसाठी एन्जॉय म्हणून जाणाऱ्या भारतीयांची संख्या प्रचंड वाढली आहे. एका वर्षाकाठी भारतीय हजारो कोटी रुपये फक्त मजेसाठी परदेशवारीवर खर्च करतात आणि भारतात परत आल्यावर आपल्या मागासलेपणाला दोष देत पुढारलेल्या देशांचं मात्र भरभरून कौतुक करतात. पण एक व्यक्ती मात्र याला अपवाद. हाँगकाँग, सिंगापोर, मलेशिया, थायलंड, जपान, दुबई, मॉरिशस अशा पुढारलेल्या ज्या ज्या देशात जायला संधी मिळेल त्या प्रत्येक देशात जायचं, तिथल्या समाजव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना भेटायचं, प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलेल्या कामाचा अभ्यास करायचा आणि या नवज्ञानाचा उपयोग करून आपल्या मातृभूमीच्या प्रगतीसाठी जे काही करणे शक्य होईल ते सर्व करायचे. DS काटे. डेफिनेट विजन टू सी बियॉन्ड हॉरिझॉन. सिस्टमिक अप्रोच टू सोशल डेव्हलपमेंट विथ कायनेटिक अनस्टॉपेबल एनर्जी टू एक्झिक्यूट मल्टीटास्क प्रोजेक्ट. जेव्हा आपण आपल्यापेक्षा विकसित आणि समृद्ध असलेल्या देशातील लोकांच्या अंतरंगात डोकवतो, त्यांच्याबरोबर तुलना करतो, अशा वेळी आपल्यातील गुण अवगुण याचा आढावा घेतल्यास अवगुणांना बाजूला सारून चांगल्या गुणांना आत्मसात करून सकारात्मक जिद्दीने काम केले तरच आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती शाश्वत आहे. शेवगाव तालुक्यातील आखेगाव या खेड्यात एका साधारण शेतकरी कुटुंबात जन्म. ग्रामीण भागातच मराठी माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण. पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियंता ही पदवी. DS काटे. शासकीय किंवा खासगी क्षेत्रात मोठ्या पगाराची नोकरी सहज शक्य होती, पण एक एम्प्लॉई होण्यापेक्षा स्वतः एम्प्लॉयर होऊन जास्तीत जास्त लोकांना रोजगाराची संधी कशी उपलब्ध करून देता येईल याच भावनेतून DS काटे अँड असोसिएट्सची मुहूर्तमेढ शेवगाव या ग्रामीण भागात रोवली गेली. 85 असा काळ होता की शिकून नोकरी मिळाली म्हणजे जीवन सार्थकी लागले. ह्या कालावधीमध्ये प्रवाहाच्या उलटे दिशेने कुठलीही नोकरी न करता ग्रामीण भागामध्ये मी व्यवसायास सुरुवात केली. माझ्या या संकल्पनेमुळे ग्रामीण भागातील इतर बेरोजगारांना प्रोत्साहन मिळून त्यांनी सुद्धा त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना सुरुवात केली. ग्रामीण विकासात हा माझा खारीचा वाटा लाभला याचे मला आत्मिक समाधान आहे. शेवगाव येथे DS काटे अँड असोसिएट्सच्या रूपाने लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर आज DS कन्स्ट्रक्शन आणि DS पेट्रोवर्ल्ड या वटवृक्षात विस्तारित झालेले आहे. मेट्रोपॉलिटन शहरात कार्य आणि अनेक पुढारलेल्या शहरात अभ्यास दौरे कितीही असले तरी DS काटे सरांचे आपल्या ग्रामीण मातीशी नाते घट्ट जोडलेले आहे. शेतीची मूलतःच आवड, शेती आधुनिक पद्धतीने करताना शेतकऱ्यांनी व्यावसायिकता जोपासावी याकडेच त्यांचा नेहमी कल असतो. आपल्या ग्रामीण भागातून शहरात आलेल्या लोकांची जास्तीत जास्त सेवा करता यावी, त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी, त्यांचे संघटन व्हावे आणि सर्व समाजालाही त्यातून फायदा व्हावा म्हणून DS साहेबांनी औरंगाबाद येथे शेवगाव पाथर्डी परिवाराची स्थापना केली, ज्याद्वारे विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व समाजाभिमुख कार्यक्रमाचे सतत आयोजन होत असते. आज देशात बेरोजगारी वाढत आहे, पण हेच बेरोजगार व्यावसायिकतेकडे, रोजगार निर्मितीकडे वळाले तर देशातून बेकारीचे समूळ उच्चाटन होईल. DS साहेब त्यांच्या वर्तमानपत्राच्या लेखातून, रेडिओ TV-वरील मुलाखतीतून मार्गदर्शन करताना याच विषयावर नेहमी जास्त भर देतात. जसजसा आपल्या मागे कामाचा व्याप वाढत आहे तसतसा ताणतणावही वाढत आहे, ज्याचे दुष्परिणाम आपण पाहतच आहोत, ज्यावर प्रभावी कार्य करते हास्ययोग. DS काटे सरांनी औरंगाबाद येथे अमृत हास्य क्लबची स्थापना केली. हास्ययोग म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या व्यायामरूपी शरीराच्या हालचाली करून हसत राहणे. DS काटे सरांनी याबाबत केलेले संशोधन उल्लेखनीय आहे. त्यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमातून कित्येक व्यक्तींना शारीरिक व मानसिक लाभ मिळालेला आहे. शेवटी सर्व गोष्टींचा व्यापक विचार केला तर सर्व गोष्टींचे कारण असते पैसा
आणि तारणही असते पैसाच. पैसा असणं किंवा नसणं हे सुखाचेही कारण असू शकते किंवा दुःखाचेही. अर्थक्रांती चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते असलेल्या DS साहेबांचे अर्थ या विषयावर अनेक लेख, अनेक मासिके, वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेले आहेत. श्री DS काटे लिखित आदित्य प्रकाशनद्वारा प्रकाशित अर्थदिशा हे पुस्तक आजच्या पिढीला अर्थविषयी खरोखरच दिशा देणारे आहे. मॉरिशस अभ्यास दौऱ्यात मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर हेमराजन गौरिया आणि तेथील मराठी भाषिकांकडून सकाळच्या सर्वजल अभियानाचे कौतुक आणि अर्थपूर्णच्या अर्थक्रांतीची घेतलेली विशेष दखल हे DS काटे सरांच्या परदेशी मॉरिशस अभ्यास दौऱ्याचे खरे फलितच आहे. जीवनाच्या उत्तरांगात अर्थ व आरोग्य ज्ञानाचे लिखाण व प्रसार करताना अंतःकरणापासून स्वानंदाची अनुभूती मला लाभते असे DS काटे साहेब आवर्जून सांगतात. स्थापत्य अभियंता, यशस्वी उद्योजक, शेतीतज्ञ, हास्ययोग तज्ञ, अर्थतज्ञ, प्रभावी वक्ता, मार्गदर्शक आणि प्रशिक्षक DS काटे साहेब. त्यांच्या याच गुणांची दखल घेऊन आजपर्यंत त्यांना विविध पारितोषिकांनी आणि सन्मानांनी गौरविण्यात आलेले आहे. अशा या हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्वास मानाचा सलाम.